हॅलो, वेलकम टू अर्थनीती. राज्यसेवा पूर्व परीक्षा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचं किती महत्त्व आहे, किती डेप्थ ठेवायची ते आपल्या पीओआय करून बघू. राज्यसेवेचा हा पीओआय आहे. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते. ऑप्शन आहे मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे, मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे, 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो, आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. आता हे सगळे पर्याय बघितल्यानंतर आपल्याला ह्याच्यातून कन्क्लुजन हे निघतं की इकॉनॉमिक्समध्ये कुठलाही टॉपिक आणि त्या संदर्भातील कुठली कन्सेप्ट खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही गरजेची आहे. सेकंड, कंपॅरिझन. इथं तुम्ही ज्या वेळेला प्रश्न बघाल, प्रश्न तर विचारलाय सापेक्ष दारिद्र्याचं, पण तुम्ही 4 पर्यायापैकी मॅक्झिमम पर्याय हे निरपेक्ष दारिद्र्याचे आहेत. पहिला पर्याय हा कशा संबंधित आहे? उष्मांक म्हणलं की निरपेक्ष दारिद्र्याचा संबंध येतो, मूलभूत गरजा म्हणलं की परत निरपेक्ष दारिद्र्याचा संबंध येतो, आणि इथं सुद्धा आवश्यक गरजा भागवण्यासाठी, आवश्यक गरजा म्हणजे परत जीवन आवश्यक किंवा मूलभूत गरजा. एकंदरीतच नुसती कन्सेप्ट क्लिअर असून चालत नाहीये, तर कंपॅरिझन सुद्धा आपल्याला पाहिजे. म्हणजेच डिस्टिंग्विश करणे, डिफरन्स बिटवीन 2 कन्सेप्ट हे जर नीट करता आलं तर प्रश्न सॉल्व्ह करता येतील. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट कीवर्ड्स. हे बघा, इथं तुम्हाला ह्याच्यामध्ये तुलना किंवा इथं पण मूलभूत गरजा, उष्मांक हे कीवर्ड्स काय इंडिकेट करतात? एकतर सापेक्ष दारिद्र्य किंवा निरपेक्ष दारिद्र्य. मग प्रश्नात काय विचारले आपल्याला? सापेक्ष, म्हणजे हा पर्याय गेला कारण तो उष्मांका संदर्भात आहे. मूलभूत बेसिक नीड्स म्हणलं की परत पॉवर्टी लाईन आली. पॉवर्टी लाईन म्हणलं की किमान मिनिमम निकष गृहीत धरले आपण, आणि किमान निकष ज्यावेळेला गृहीत धरतो तेव्हा त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणायचं, ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणायचं. म्हणजे हा पण पर्याय गेला. इथं सुद्धा आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती, म्हणजे पुन्हा अजून हे ॲब्सोल्यूट पॉवर्टीकडे गेला पर्याय. आणि एकंदरीत उरलेला हा पर्याय आहे सी, 2 उत्पन्न गटाची तुलना करून. इथं तुलना हा शब्द आहे, कंपॅरिझन. सो युअर ऑप्शन इज सी. आणि मग सी कुठे आहे? 1 नंबरला आहे. इज दॅट क्लिअर? क्लॅरिटी ऑफ कन्सेप्ट, कंपॅरिझन, इम्पॉर्टंट कीवर्ड्स हे तुम्हाला आता अभ्यासामध्ये आणणं गरजेचं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेला एवढ्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन अभ्यास केला तर आउटपुट मिळेल. त्याच्यानंतर वाक्यरचना बघितलात तर ॲज इट इज कुठेही सापडणार नाही तुम्हाला. म्हणजेच परत अंडरस्टँडिंग नीट केल्यानंतर तिथंचे वाक्य डिकोड करता येतात. आफ्टर दॅट सिली मिस्टेक्सला एक चान्स आहे. इथं जनरली आपण असं काही धरतो, पहिल्या पर्यायामध्ये ए असतं, इथं बी असतं, इथं सी असतं. आता ज्यांनी कन्सेप्ट क्लिअर आहे, सगळे उत्तरही बरोबर दिलं की सी, तो कदाचित 3 पर्याय निवडू शकतो घाई गडबडीमध्ये, येस ऑर नो. हा पण ट्रॅप लक्षात ठेवा. सो पर्याय सी कुठे ठेवला आहे आणि 1 नंबरला ठेवला आहे. म्हणजे इथं सिली मिस्टेक सुद्धा व्हायला चान्स आहे. सो दिस इज ऑल अबाउट पीओआयक्यू अनालिसिस. अशाच पद्धतीनं राज्यसेवेची डायरेक्शन तुमची क्लिअर होण्यासाठी हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. भेटूया परत नवीन एका पीओआयक्यू सोबत. थँक्यू.